गोकुळ गीते माघार त्यांची झालेली नाहीये। उदय सामंत आज नाशिकमध्ये आहेत, आपण देखील आहात। काय नेमकं कशा पद्धतीची मनधरणी केली? आधी या कामाला प्रायोरिटी आहे, त्यानंतर दुपारून हे काम आटपल्यानंतर दुपारून मी फक्त कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून, पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे, त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी। जाहीर भाजपमधून बंडखोरी केली कारण गणेश गीतेंनी माघार घेतली, मात्र प्रसाद हिरे हे रिंगणात राहिला। बघू, मी दोघांनाही भेटणार आहे, प्रसाद हिरेंनाही भेटणार आहे, कारण काल सकाळपासून ते नॉट रिचेबल होते, सापडलेच नाही, फोनवर कुठेही नव्हते, फोनच त्याचा बंद होता। गोकुळ गीतेंचं काल सकाळी माझं बोलणं झालं होतं, पण नंतर ते नॉट रिचेबल झाले। 15 मिनिट 20 मिनिट मी त्याच्याशी बोललो होतो, त्याला समजवलं होतं, पण होकार नकार करून त्यांनी फोन ठेवला। मला वाटलं होतं की ते माघार घेतील, परंतु त्यांनी शेवटी मग ते भेटलेच नाही, नॉट रिचेबल होते। आज मी देखील दोघांना या ठिकाणी भेटणार आहे आणि त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण दोघांनी जाहीर माघार घ्यावी। आपण 17 पैकी 6 मध्ये गोकुळ गीतेंचा युतीसाठी जाहीर आमचा प्रयत्न तोच आहे, कुठे बंडखोरी होणार नाही, आम्ही सगळे महायुती म्हणून एकत्रितपणे लढू, हाच आमचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं आज माझी त्याची भेट होईल। भेट झाल्यानंतर अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल। राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, जी सुमित्रा पवारांची राज्यसभेची जागा रिकामी होणार आहे, त्यासाठी दावेदारी करते अशा पद्धतीने सूत्रांकडून माहिती समोर आली। ठीक आहे, असेल, मला काही माहिती त्या बाबतीमध्ये, कोणाची इच्छा असू शकते। जळगावमध्ये देखील ग्रीष्मकालीन निवडणूक केली। ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल, इकडचा सॉल्व्ह प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व्ह होईल। असं ठरलंय भाऊ।